परवाच रस्त्याने जाताना कोणीतरी म्हटलं, की "जरा जपून चाल की, नाहीतर जाशील 12च्या भावात." मला प्रश्न पडला, की हा भाव नेहमी 12चाच का असतो? 13, 14, 15चा का नाही? याचं उत्तर आपल्याला मिळतं व्यापारी इतिहासात. दाते आणि कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशानुसार पूर्वी खराब झालेल्या किंवा निरुपयोगी वस्तू ह्या एकाच किमतीत किंवा बाजारभावामध्ये लॉट प्राइसमध्ये विकल्या जायच्या. बरं, मग हा भाव 13 किंवा 14चा का नाही? तर वामन मल्हार जोशी आणि कुलकर्णी यासारख्या भाषाशास्त्रज्ञांनुसार पूर्वी 12 बलुतेदार पद्धत आणि डझन पद्धत हीच मोजणीचा पाया होती. त्यामुळे 12चा भाव. अर्थात याचा अर्थ पूर्णपणे नुकसान होणे किंवा वाया जाणे. नमस्कार, मी सायली आणि स्वागत आहे तुमचं शब्दांच्या फिरस्तीमध्ये. कालच माझ्या Instagram पोस्टवरती एक कमेंट आलेली, की "तू खूप गोड मराठी बोलते." हा गोडवा माझा नाही तर मराठी भाषेचाच आहे. माझ्या मते भाषेला नियमांच्या चौकटीत ठेवताच येणार नाही. नाहीतर तिच्यातला गोडवा 12च्या भावात जाईल की. आणि विशेषतः महाराष्ट्रात, जिथे दर 12 कोसांवरती भाषा बदलते. फक्त पुणेरी मराठी म्हणजे काही मराठी नाही हो. तुमच्याही भागात असे काही वाक्यप्रचार आहेत